तर गिरगावात गुढीपाडवाही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। पारंपरिक पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात मोठी तयारी करण्यात आली होती। मोठमोठे देखावे सादर करण्यात आले। या शिवसेनेकडून यंदा म्हणजे 2017ला महानगरपालिकेवर भगवा फडकला, त्यासोबत आता 2019ला शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार अशा प्रकारची प्रतिकृती ही देखाव्यातून सादर करण्यात आली। याच देखाव्याबद्दल आपल्याला माहिती देतोय आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर। गिरगावाचं एक वेगळं आकर्षण असतं गुढीपाडव्याला। गुढीपाडवा सण जो आहे तो वेगवेगळ्या देखाव्यांनी लोकांसमोर मांडला जातो। देखावे असतात वेगवेगळ्या प्रतिकृतीचे। आज आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या दोघांमध्ये मोठ्या चुरशीची निवडणूक झाली होती। त्यानंतर आज हा देखावा उभा करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच आणि भगवा फडकवला अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या बॅनरमधून पुढे जर बघायला गेलं आपण तर याच देखाव्यामध्ये 2019 मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल अशी देखील प्रतिकृती, विधान भवनाची प्रतिकृती या देखाव्यामध्ये सादर करण्यात आलेली आहे। यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीत एकमेकांवरती चिखलफेक केली होती, बॅनरबाजी झाली होती आणि आता हा देखावा जो आहे तो शिवसेनेकडून दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एकंदरीत भारतीय जनता पार्टीला हा डिवचण्याचाच प्रयत्न करण्यात आलेला आहे असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।